तर मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर तुमच्यासाठी एक व्हिडिओ आपण घेऊन येतोय आणि तुमच्या सगळ्यांचा आवडता व्हिडिओ आपण आज घेऊन येतोय। ज्या व्हिडिओचे सगळेजण तुम्ही आतुरतेने वाट बघत असता असा आपला हा काल्याचा व्हिडिओ। गुरुपौर्णिमे दिवशी आमच्या गावामध्ये काला असतो आणि या काल्याला आपण खूप चांगला प्रतिसाद देता म्हणून हा व्हिडिओ आपण आज बनवतोय। सर्वात पहिल्यांदा गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। ते माझ्यापेक्षा लहान आहेत, ते माझ्यापेक्षा मोठे आहेत, ज्यांनी मला यूट्यूब क्षेत्रामध्ये म्हणा किंवा अजून कुठल्या मच्छीमारी क्षेत्रामध्ये म्हणा, टुरिझम क्षेत्रामध्ये म्हणा, ज्यांनी मला मदत केली आहे त्या सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालवण एक्सप्लोररच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ धमाल होणार आहे आणि आजचा व्हिडिओ मित्रांनो अर्थातच काल्याचा आहे, त्याच्यामुळे आपण आज काला पाहणार आहोत आणि जबरदस्त तुमचा प्रतिसाद असतो। याही व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक करून मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती जेवढे सगळे नवीन आलात ना सगळ्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यापर्यंत तुमच्यापर्यंत येतील। चला भेटूया व्हिडिओच्या एंडिंगला। तर मित्रांनो, आता फायनली व्हिडिओमध्ये अजून मजा वाढणार आहे, म्हणजेच आपले खेळ चालू झालेले आहेत मित्रांनो। आणि आपण बघू शकता पहिल्यांदाच कार्तिकवरती राज्य आंधळी कोशिंबीर कार्तिक आडकर याच्याकडे, आणि मला वाटतं कार्तिकचा हात मिहीर मिस्त्रीला लागला आणि आत्ता राज्य येणार आहे मिहीरवरती। नक्कीच हा व्हिडिओ पुढे जसं जाईन तसं अजून भारी होणार आहे मित्रांनो। नक्कीच जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ कोकणातील मजा मस्ती आपल्या चॅनलवरती येत असते। तर मिहीरने बात केले देऊलकर आणि आता देऊलकरची पाळी आहे। आता रमेश जो आहे तो पट्टी बांधतोय देऊलकरच्या डोळ्यांना आणि इथे बघा एका कोपऱ्यामध्ये मजा मस्ती चाललेली असते, एकामेकाला रंगवतात, म्हणजे चिखलाचं पाणी असतं, मातीचं पाणी केलेलं असतं आणि त्यामध्ये आपण सगळ्यांना येऊन बुडवतात आणि खरोखरच एक वेगळ्या प्रकारची मजा असते मित्रांनो। तर देऊलकरकडे राज्य आहे आणि बघायचं आहे कोणाला बात करतोय। आमच्या गावातली बघा लहान लहान मुलं खरोखरच खूप मजा मस्ती करतात आणि मला वाटतं आचरेकर बाद झाला आहे आणि आता खरोखरच मजा येणार आहे। आता नाही, चिन्मय कोणबा आऊट झाला आहे आणि आता चिन्मयच्या डोळ्यांना पट्टी बांधणार आहोत। रमेश बघा एकदम हर्षदने एकदम पकडून ठेवलं आहे, जेणेकरून तो कुठे हलतं का म्हणे, तो पण एकदम भारी आहे। लहान मुलांची हीच तर खरी मजा असते मित्रांनो। आंधळी कोशिंबीर म्हटलं की लहान मुलांचे आवडते खेळ आहेत। आंधळी कोशिंबीर आपण पुढे बघणार आहोत, आईचा रुमाल हरवला, कबड्डीचा खेळ बघणार आहोत, मेंढरांचा खेळ बघणार आहोत आणि यामध्येच खरी मजा असते मित्रांनो। आणि
ज्या ज्या वेळेला मी असे व्हिडिओ टाकले त्या वेळेला नक्कीच तुमचा प्रतिसाद खूप चांगला आला, तर नक्कीच एक लाईक करायला काही हरकत नाही. आता फायनली गेम परत चालू झाला आहे आणि बघूया आता. रमेश ढकलतो आहे त्याला, म्हणजे दिशा दाखवतो आहे कुठे जायचं, थोडासा पडला आहे. अरे वा, बघूया गिरीश पण मदत करते आणि कोणाला बाद करतोय हे पण बघूया. रमेश वारंवार त्याला दिशा दाखवण्याचं काम करतोय. बघूया आता कोणावरती पुढचं राज्य असणार आहे. अगदी आमच्या गावातली एकदम लहान लहान मुली पण या खेळांमध्ये सहभागी झाल्यात. खरोखरच त्यांचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं, कारण याच्या अगोदर मुलं हे गेम खेळायची, मुली नसायच्या काल्याला, पण यावर्षीपासून म्हणजे गेल्या वर्षीपासून बघतोय तर त्यांचा पण प्रतिसाद खूप चांगला मिळतो आहे. आणि 7-8 जणं 10 जणं असतील ते पण खरोखरच आपली मजा करत आहेत, खूप एन्जॉयमेंट करत आहेत. ह्या पुढे पुढे आपल्याला समजेलच नक्कीच. आणि आता कोणावरती राज्य आलं आहे? हरेश लाड. हरेश लाडवरती राज्य आलेलं आहे. आता बघूया किती जणांना आऊट करतोय आणि किती वेळात आऊट करतोय. बघूया, शोधतोय पण थोडासा दिशा चुकला आहे. तिथे तन्मयला आऊट करायचं होतं, पण तन्मयने पाईप पकडलेला होता हातामध्ये, त्याच्यामुळे त्याला पाठ ठरवता येणार नाही आपल्याला. थोडासा पडला आहे, थोडासा बघतोय वरून काय दिसतंय का, आणि कोणाला बाद केलंय? ओंकार बघा हात दाखवत होता आपल्याला. कोणाला तरी रंगवण्याचं काम चालू आहे. आपला भावेश भेटला आहे. भावेशची शिकार केलेली आहे, अक्षरशः लोळून काढलेला आहे भावेशला. मजा असते, एका दिवसाची मजा. आज कोणी चिखलात दुसऱ्याला बुडवलं म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण एकमेकांची तोंड बघतो आणि कोणालाही राग वाटत नाही. ते कबड्डीचा गेम लगेच चालू झाला आहे आणि चिन्मय फोंडबाची एंट्री झालेली आहे. बघायचं आहे कशा प्रकारे एंट्री करतोय. त्या संघाचा कॅप्टन म्हणावं लागेल चिन्मयला. या संघामध्ये आहेत, या संघामध्ये पण मातब्बर खेळाडू आहेत. तसे जयेश आहे, पार्थ आहे, राज आहे, आपला कार्तिक आहे. आता जयेशची एंट्री बघूया किती जणांना बाद करतो. ते कव्हरअपसाठी चेतन सावंत दिसतो, त्याच्या जोडीला ओंकार दिसतो, त्याच्या बाजूला चिन्मय आहे. त्या साईडला बघितलं तर हरेश लाड आहे, दीप मुंबरकर आहे, मध्ये भगव्या टी शर्टमध्ये आचरेकर आणि देऊलकर. ही दोघं मातब्बर खेळाडू आहेत कबड्डीतले. आणि तन्मयला जयेशला माघारी परतावं लागतंय. खूप जबरदस्त राईड केली होती चेतनने आणि पार्थवरचे चेतन, आणि याच्यामध्ये चेतन जिंकतोय. पार्थला बाहेर बसावं लागणार आहे नक्कीच. गिरीशने सांगितलं आहे 1 गडी बाद आहे. नेक्स्ट एंट्री करायची आहे. पुढची एंट्री राज सावजी. बघायचं आहे कशा प्रकारे एंट्री करतोय. हा पण खूप चपळ आहे आणि भारी एंट्री करतो. बघायचं आहे. तसेच भारी खेळाडू ह्या संघामध्ये पण आहेत. 2 साईडला 2 यांनी खंबीर खेळाडू लावले होते, एक चेतन सावंत, दुसरा हरेश लाड. आणि आता हरेश लाडने एंट्री केलेली आहे आणि जयेशला मात्र बाद करतो. त्यांच्या संघातला एक मेन माणूस आऊट झाला आहे आणि इथे मात्र श्लोक आडकरची एंट्री. बघूया किती जणांना बाद करतोय. हे थोडासा पाय घसरला होता चेतनचा, नक्कीच आऊट होऊ शकला असता, पण श्लोकचा मागे लक्ष नव्हता दुसऱ्या टायमाला, लेकिन पण परत आला. आता बघूया ओमकारची एंट्री झालेली आहे. ओमकार आचरेकर. बघूया कशा प्रकारे एंट्री करतो किंवा समोरच्या संघातले किती खेळाडू बाद करतो हे बघणं खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो. कबड्डीचा खेळ आहे मित्रांनो. एवढ्यापासून बघा आमच्या गावातली मुलं, आजकालच्या मुलांना चिखलात खेळायला सांगितलं तर कोणताही मुलगा येणार नाही, पण आमच्या गावातली मुलं बघा अजूनही या चिखलामध्ये खेळतात. चिखल म्हणजे घाणीतला चिखल नसतो मित्रांनो, हा मातीचा चिखल आहे आणि त्याच्यामध्ये खेळण्याचं मजाच खूप वेगळी असते मित्रांनो. आजकालची मुलं PUBG खेळतात, फ्री फायर खेळतात, हे गेम ते गेम खेळत असतात,
त्यापेक्षा हे मैदानी खेळ खेळा मित्रांनो. आणि जबरदस्त. बघूया आता पुढे एंट्री कोण करतंय. परत एकदा ओमकारची एंट्री आलेली आहे आणि बघूया आता किती खेळाडू बाद करतोय समोरच्या संघातले. बघूया एकदम सावधरित्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न आहे. तिकडून कार्तिक सांगतोय थोडं लांब राहा. काय झालंय? नाही, आऊट नाही झालाय. आऊट झालाय की नाही झालाय? इथून चिन्मय पण सांगतोय आऊट झालाय म्हणून. तर बघूया इथे मात्र लोचन मुंबरकरची एंट्री झालेली आहे आणि आता बघूया कशा प्रकारे एंट्री करतोय. आपण एक चप्पल खेळवले पण त्याला हरेश लाडने मात्र गुंडाळलंय. जबरदस्त. हरेश लाड कैची मारली आणि एका झटक्यामध्ये लोचनला बाद करून टाकलं. इथे चिन्मय बघूया कशा प्रकारे एंट्री करतोय. सावधची सुरुवात. इथे केशव बघा पाणी मारायचं काम करतोय, सगळ्यांना भिजवायचं काम करतोय. त्या मागोमाग लगेच राज सावजीची एंट्री. मगाच्या एंट्रीमध्ये काही खेळाडूंना बाद करू शकलं नव्हतं पण या एंट्रीमध्ये बघूया किती जणांना बाद करतोय. मस्त. आणि एकाला कोणाला तरी बाद करून आलाय. आता परत एकदा हरेश लाडची एंट्री झालेली आहे. बघूया. मस्त. हरेश लाडने पण एक प्रख्यात आडकर आणि एक श्लोक आडकर या दोघांना पण बाहेर बसावं लागते. आणि आता बघूया कोणाची एंट्री. कार्तिक आडकरची एंट्री झालेली आहे. बघूया कशा प्रकारे एंट्री करते. माझ्या मते पहिलीच एंट्री असेल कार्तिकची. आणि कार्तिकला पकडलं आहे चिन्मयने. प्रयत्न अतोनात केले होते पण प्रयत्नांना यश आले नाही कारण हे 4-5 जणांनी पकडलेले होते. आता मात्र छोटू आपला आचरेकर गेली 2-3 काल्याच्या व्हिडिओमध्ये झळकला आहे. मस्तपैकी त्याची कामगिरी केली आहे. आता बघूया तसं संघाचा कॅप्टन म्हणावं लागेल आचरेकरला. पुढे कोण एंट्री करते? रुद्र खडपकर. बघूया हा पण एक चपळ खेळाडू आहे. बघूया. जबरदस्त. सुंदर अशी एंट्री करतोय. हो, चिन्मयला थोडासा चुकला नाही तर चिन्मय नक्कीच आऊट झाला असता. पुढे एंट्री झालेली आहे. बघूया कशा प्रकारे एंट्री करतोय. मस्त. हो 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 कोणी पकडलंय? पार्थ निकमने पकडलंय. जबरदस्त कैची मारली पार्थने आणि खेळाडूला बाद केला. आता बघूया पुढील एंट्री आहे जयेश मुंबरकरची. कशा प्रकारे एंट्री करते बघूया. आणि काय झालं? जयेशने 1-2-3 जणांना बाद केला. नक्कीच सुंदर एंट्री. ते मात्र परत चिन्मयची एंट्री झालेली आहे. बघूया किती जणांना आता या एंट्रीमध्ये बाद करतोय. राज सावजी आहे. बघतोय बरोबर पायाकडे त्याचं लक्ष आहे. तिथून रुद्राचं पण पायाकडे लक्ष आहे. बघा जरा जरी चिन्मय चुकला तरी नक्कीच चिन्मयला बाद केलं असतं आपण. बघूया आता कोणाची एंट्री आहे. श्लोक आडकर. बघूया कशा प्रकारे एंट्री करतोय. जबरदस्त. श्लोकची हाईट बॉडी खूप सुंदर आहे कबड्डीच्या दृष्टिकोनातून आणि म्हणूनच त्याला थोडंसं घाबरून खेळत असतील बहुतेक समोरच्या संघातील. हो, दीप मुंबरकरला बाद केलं. आणि आता बघूया हरेश लाड पुन्हा एकदा आपला छोटा चॅम्पियन ग्राउंड चेंज करतायत. बघूया आता नेक्स्ट ग्राउंडमध्ये पुन्हा एकदा हरेशची एंट्री झालेली आहे आणि बघूया आता काय होतं. जबरदस्त. जयेशने पकड मारली आणि हरेशला मात्र बाद ठरवलं. खूप जबरदस्त. आणि परत एकदा श्लोकची एंट्री झालेली आहे. बघूया काय होतं ते. चिन्मयने पकडण्याचा प्रयत्न केला पण चिन्मयला लेकिन बाद केलं. आता बघूया पुढील एंट्री कोणाची. थोडंसं डिस्कशन समोरच्या टीममध्ये चालू आहे. तर पुढील एंट्री आहे चेतन सावंतची. नाही
बघूया आता चेतन सावंत आपल्या संघासाठी कितपत कामगिरी करतोय बघायचं आहे. जबरदस्त पार्थने थोडासा पकडण्याचा प्रयत्न केला होता, पण चेतन पण चपळ आहे खूप आणि जबरदस्त एंट्री करतोय. मागासपासून बघताय पुन्हा एकदा पार्थला बाद केलं. 2-3 खेळाडू बाद होणार होते, पण एकटाच पार्थ बाद झाला आहे. पुन्हा एकदा छोटा आपला आचरेकरची एंट्री झालेली आहे. बघूया कशी एंट्री करतोय किंवा कोणाला बाद करतोय. खूप मजा करतो हा काढायला आला की. आता आपल्याला पुढे समजेल. पुढे अजून खूपसे गेम बाकी आहेत. बघूया आता. पार्थ थोडासा पकडण्याचा प्रयत्न करतोय, पण आचरेकर हा खूप चपळ आहे, त्याच्यामुळे तो त्याला भेटत नाहीये. बघूया पुढे काय होतंय ते. आता एंट्री कोणाची, तर आता एंट्री आहे श्लोकची. आता बघूया श्लोक आपल्या संघासाठी कशा प्रकारे कामगिरी करतोय. मोठ्या संघामध्ये पण 4-5 प्लेअर शिल्लक आहे. श्लोकने मस्त पकड मारली आणि एकाला बाद केला. पुन्हा एकदा चेतन सावंतची एंट्री झाली आणि आता बघूया काय करतोय. हो जबरदस्त बसकी मारण्याचा प्रयत्न केला आणि तिकडे जयेश आहे त्या कोपऱ्यामध्ये. नक्कीच जयेशने जर पकड मारली तर सोडणार नाही. आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न इथून 5 निकमचा. आणि मी बोललो होतो मगाशी की जयेश आहे तिकडे आणि जयेशने जर कैची मारली तर नक्कीच सोडणार नाही आणि चेतन सावंतला बाद केलं जाते. इथे आबा पराडकरची एंट्री झालेली आहे आणि आबाला पण गुंडाळलं या लोकांनी. आता बघूया ओमकार आचरेकर पुन्हा एकदा. बघूया कशा प्रकारे एंट्री करतोय, कारण या संघामध्ये खूप प्लेयर्स आहेत आणि त्या संघामध्ये आता हाताच्या बोटावर मोजणे आहेत की म्हणजे 2 ते 3 प्लेयर्स राहिलेले आहेत फक्त. तर आता बघूया. ओमकार आचरेकर माघारी येतोय आणि आता कोणाची एंट्री होते. आता एंट्री होते कार्तिक आडकरची. हा बघा किती चपळाईने एंट्री करतोय. भारी आतमध्ये घुसण्याचा पुरेपूर प्रयत्न. बघूया आता काय करतोय कार्तिक आपल्या संघासाठी. किती गडी बाद करतोय आणि ओमकारने पकडले आणि इथे मात्र सगळे प्लेयर्स बाद होत आहेत. तर आता मित्रांनो खरी मजा येणार आहे, कारण आता चालू झाला आहे मोठ्यांचा कबड्डी सामना आणि हर्षद पराडकरची एंट्री झालेली आहे. एंट्री केली ती हर्षदने आणि समोरच्या संघामध्ये रमेश देऊलकर सारखा मातब्बर खेळाडू आहे, त्याच्यामुळे समोरच्या संघाला पण घाबरून खेळावं लागेल. आणि बघता इथे हर्षदने श्रीकांतला केलं आहे बाद. हर्षदने खूप चांगली एंट्री केली, जसा लहान असताना शाळेमध्ये खेळायचा तसाच. आणि इथे मात्र पाटील जो दरवर्षी आपली कमाल दाखवत असतो कबड्डीच्या माध्यमातून, जबरदस्त एंट्री करतो. गौरव पाटील नाव आहे आणि खूप चांगली कबड्डी खेळतो. गोकुळाष्टमीला म्हणा किंवा या मारुती मंदिरमधल्या गुरुपौर्णिमेच्या काल्याला म्हणा, खूप जबरदस्त कामगिरी दाखवत असतो आपली. आणि ते बघायचं आहे काय झालं. केदारने गौरव पाटीलला बाद केलं आहे. गौरव पाटीलला बाद केले. आता बघूया समोरील एंट्री रमेश देऊलकरची. त्या संघाचा कर्णधार आला आहे आणि नक्कीच हे सगळेजण घाबरून खेळतील याला, कारण त्याच्यामध्ये ताकद आहे आणि तो किती जणांना ओढून नेऊ शकतो. हे आता आपण बघितलं, पांडू सावजीला रमेशने बाद केलं आणि पांडूला बाहेर बसावं लागतं. आणि आता बघूया हर्षद पराडकर पुन्हा एकदा आला आहे एंट्री करण्यासाठी. आता किती जणांना बाद करतोय, आधीच वॉर्निंग देतोय समोरच्या संघाला. हां, गौरव बाद होता, गौरवला बाहेर बसवलं सॉरी. आणि बघूया रमेशला बाद करण्याचा प्रयत्न असेल, पण रमेशने पकडलं आहे आणि बाकी सगळ्यांनी पण त्याला सपोर्ट केला. आणि मला वाटतं इथे हर्षद पराडकरला माघारी परतावं लागते. पुढे बघूया कोणाची एंट्री होते.
पुढे एंट्री आहे चेतन सावंतची. बघूया त्याच्या प्रकारे एंट्री करतोय. राज आडकर आहे कॉर्नरला, निहाल आडकर त्याच्या बाजूला, रोशन माफ करा भावेश कडपकर आहे, केदार कुडाळकर आहे, पाच निकम आहे आणि या साईडला हरेश लाड आहे. चांगला संघ आहे, चांगला संघ खेळतोय. आता बघूया चेतन सावंत रिटर्न येतोय. राज आडकरने एंट्री केली, त्याच्या पाठोपाठ लगेच हा पण एक खतरनाक खेळाडू आहे त्या संघातील. बघूया एकाला तर नक्कीच बाद केला आहे आणि 2 जणांना बाद करून येतो राज. खरोखरच सुंदर राईड केली आणि हर्षद आणि पांडू पुन्हा एकदा आलेले आहेत. आता बघूया गौरव पाटील कशा प्रकारे एंट्री करतोय. पहिला हर्षदच्या अंगावरती गेला होता पण हर्षदला मात्र बाद केलं, हर्षदला बाहेर बसवलं. बघूया आता कोण येते मैदानात. भावेश खडपकरची एंट्री होते. बघूया किती जणांना बाद करते. मस्त थोडासा पाय घसरला होता पण रिटर्न गेला. आता मात्र भाई पराडकर मैदानामध्ये बऱ्याच वेळानंतर दरवर्षी आपण भाईची एंट्री बघत असतो या काल्याच्या माध्यमातून आणि खूप भारी एंट्री करतो. हो आता बघूया कोण येते. हरेश लाड पुन्हा एकदा लहान गटातनं खेळल्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या गटामध्ये खेळायला आला आहे आणि श्रीकांतने पकडण्याचा प्रयत्न केला होता पण श्रीकांत आत्तापर्यंत 3 वेळा बाद झाला. आता बघूया काय चाललंय. जयेश मुंबरकरची एंट्री होते पुन्हा एकदा. जयेशचे पण या व्हिडिओच्या माध्यमातून आभार मानतोय कारण जयेशने मला गिम्बल दिला व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी आणि तेच व्हिडिओ शूटिंग आपण आता बघतोय. पुन्हा एकदा रमेशची एंट्री झालेली आहे तर बघूया रमेश कशा प्रकारे एंट्री करतोय. मगाशी पांडूला बाद करून घेऊन गेला होता आणि आता कोणाला बाद करते हे मात्र बघूया. आता मात्र नुसताच परत गेला. आता निहाल आडकरला पाठवत आहेत, कोणाला तरी बाहेर बसवत आहेत. सॉरी चेतन तिकडे उभा होता पण चेतन म्हणतो मी बाहेर आहे. हरेश लाड बघूया 2-3 सक्सेसफुल एंट्री केल्यानंतर आता कशा प्रकारे एंट्री करतोय ते बघूया. नाही चेंज केलेलं आहे, निहाल आडकरला एंट्री दिलेली आहे. बघूया निहाल कन्फर्म करतोय तुम्ही 3 जण आहात का. आतमध्ये थोडासा घुसण्याचा प्रयत्न बघूया. 6 अशी एंट्री करतो. निहालची पहिलीच एंट्री आहे. बघूया समोर संघात फक्त 3 खेळाडू आहेत. निदान एकाला तरी बाद केला तरी खूप चांगलं होईल. ओहो नाही आता मात्र संघाचा कर्णधार येतोय रमेश देऊलकर मैदानामध्ये. बघूया कशा प्रकारे एंट्री करतोय. हो राजला आऊट करायचं होतं, राज मागे आलाय. नशिबाने रमेश वाचला, नाहीतर राजची सवय आहे पटकन येतो आणि आऊट करून जातो, समोरच्याला कळत पण नाही. राज पण खूप चांगला कबड्डी प्लेअर आहे. बघूया राजला पकडलं होतं पण 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 रमेशला बाहेर बसावं लागेल आणि पुन्हा एकदा संधी प्राप्त झाली भाई पराडकरला. बघूया नुसतं हो भावेश खडपकरने कमाल केली आणि भाई पराडकरला बाहेर बसवलं. आता बघूया काय चाललंय. पुन्हा एकदा नवीन खेळ, सगळ्यांचा आपला आवडता खेळ चालू झाला आहे मित्रांनो. आईचा रुमाल हरवला मोठा गट चालू आहे मित्रांनो आणि मोठ्या गटामध्ये पण मजा येईल आणि लहान गटामध्ये पण मजा येईल. इथे बघा चिन्मय सगळ्यांना पाणी मारतोय. निहालच्या हातामध्ये रुमाल आहे. बघूया लहान असताना हे खेळ आपण शाळेमध्ये खेळायचो. त्यानंतर वर्षातून एकदा आमच्या गावामध्ये गोकुळाष्टमीच्या कालेला एकदा आणि गुरुपौर्णिमेच्या कालेला एकदा असे 2 वेळा खेळले जातात. श्रीकांत पाठ धरतोय निहालची. निहाल काय त्याला भेटला नाही. आता बघूया श्रीकांत कोणाच्या मागे रुमाल टाकतोय.
अजूनही बराचसा वेळ मित्रांनो बाकी आहे आणि अजूनही बराच खेळ अजून बाकी आहे मित्रांनो. तर नक्कीच व्हिडिओ स्किप करून बघू नका. आणि आतापर्यंत जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा. नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. कोकणातल्या अशाच गमती बघण्यासाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला मासेमारी बघण्याची आवड असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला हरकत नाही. नक्कीच उद्यापासून आपल्या मासेमारीचा पण व्हिडिओ येणार आहेत. रमेशने जयेशच्या मागे टाकला होता. थोडासा हर्षदने अडथळा निर्माण केला होता, पण 2-3 धपाटे खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा जयेश पुढे गेला आहे. बघूया. आणि त्याने टाकला आहे तन्मयच्या मागे आणि तन्मय धावतो आता जयेशच्या मागे आणि भावेशच्या मागे टाकला आहे तन्मयने आणि हर्षदने त्याला अडवलं आहे. 1 धपाटा टाकला आहे. 2 धपाटे खाल्लेत. आता बघूया 3 धपाटे खाल्लेत आणि 4 धपाटे फायनली. 4 धपाटे खाल्ल्यानंतर तन्मयला जागा मिळाली आहे. हेच मित्रांनो मजा असते. आज एकामेकाला मारतात पण उद्या एकमेकांशी गोड पण बोलतात. एकदा मंदिराच्या बाहेर पडलो की नंतर मग राग रोसवा काय नसतो. तू मला मारलंस, मी तुला मारलं, असं काही नसतं मित्रांनो. एकदम समंजसपणे आणि मजेसाठी मित्रांनो हे गेम खेळले जातात. मस्त राजच्या मागे टाकलेले रुमाल केशवने आणि केशव आता धावतोय. बघूया. आणि जागा पकडलेला मस्तपैकी. आता पांडूच्या सावजी राजने टाकलेला आहे रुमाल आणि पांडू धावतोय मागे. राजला जागा भेटली. थोडक्यात बचावला राज. आता 1-2 धपाटे नक्कीच खाल्ले असते. आणि आता बघूया कोणाच्या मागे टाकतोय. थोडीशी हुल दिली हरेशला की माझ्या मागे टाकला की काय, पण जोशीच्या मागे टाकलेला आहे. आता बघूया. पांडूला पण अडवण्याचा प्रयत्न केला हर्षदने. आता बघूया कोणाच्या मागे रुमाल पडतोय. भावेशच्या फुकटचा 1 बसलेला आहे मस्तपैकी सनसनीत. आता प्रचेत आडकरच्या मागे रुमाल टाकला होता जोशीने. आणि आता बघूया प्रचेत कोणाच्या मागे टाकतोय. ही आजची मित्रांनो युवा पिढी आहे आणि युवा पिढी पण या खेळांमध्ये सहभागी झालेत. आपल्या गोपाळकाल्यामध्ये सहभागी झालेत. हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. मग अशी मी बोलल्याप्रमाणे जास्तीत जास्त आता मी बघतोय तर सगळेजण PUBG खेळतात, फ्री फायर खेळतात. पण हे गेम मित्रांनो मुद्दाम खेळले पाहिजे तुम्ही. वर्षातनं 1-2दा का होईना, पण ही मजा सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे. आणि एक गोष्ट मित्रांनो, असे गेम तुमच्या गावामध्ये पण होतात का हेही मला कमेंट करून सांगा. मला तेही बघायला आवडतील नक्कीच. आता भाईच्या मागे रुमाल टाकलेला आहे सिकांत धावतोय. बघूया. जयेशने थोडासा अडथळा निर्माण केला. त्यानंतर हर्षदने पण केला, पण लगेचच भाईने केदारच्या मागे रुमाल टाकला. आणि हे बघा इथे चिटिंग आहे भाई, चिटिंग आहे. नाही तरी पण भाई भेटला नाही आणि खेळ समाप्त झाला. आता पुढचा गेम लहान मुलांचा असणार आहे आणि लहान मुलं बघा मस्त एकदम मजा करतायत. इथे राजच्या मागे टाकलेला आहे. परीने राजच्या मागे रुमाल टाकला आहे. हो. आणि राज मागे धावतोय. बघूया. बघा आपल्या गावातली छोटी छोटी मुलं पण आईचा रुमाल हरवला, तो मला सापडला, हे गेम खेळत आहेत. हो. इथे काय झालं, इथे आचरेकरने रुमाल घेतलेला आहे आणि समोर आहे राज. आता बघूया कशा प्रकारे मारतोय. नाही, राजला मात्र जागा भेटली. आता बघूया. हा फुकट एक मिळाला आहे राजला. आबाला पण दुसरा मिळाला आहे. चिन्मयला थोडी शिव लिहिली बघा. मी मागाशी बोललो होतो हा एकदम खतरनाक आहे खेळाडू आणि हा कोणत्याही क्षणी गेम चेंज करू शकतो. पुन्हा एकदा त्याच्याच मागे टाकलाय बघा. पुन्हा एकदा चिन्मयच्याच मागे टाकलाय आणि आता आचरेकरला जागा नाही आहे बघा. कुठे बसणार. धावतोय चिन्मय, त्याच्या मागे पळतोय आणि जागा मिळाली फायनली. आता बघूया चिन्मय कोणाच्या मागे रुमाल टाकतोय. चिन्मयने देऊलकरच्या मागे रुमाल टाकला. एक धपाटा काढलाय, दुसरा धपाटा काढलाय, तिसरा, चौथा,
5 6 6 धपाटे खाल्लेत मित्रांनो आणि आता धावते बघ. 7 खाल्लेत, 8 खाल्लेत. जबरदस्त मित्रांनो. हीच मजा बघायला खूप मजा येते हे गेम बघायला मित्रांनो. म्हणूनच सांगतो हे गेम प्रत्येकाने खेळले पाहिजेत आणि ही मजा नक्कीच सगळ्यांनी घेतली पाहिजे. बघा आता पुन्हा एकदा गेम चालू झालाय. रुद्रा सावजीच्या हातामध्ये आहे आणि तिने टाकलाय भूषणाच्या मागे. भूषणा पण एवढी चप्पळ आहे मित्रांनो, पकडून पकडून मारेल. पण बघूया रुद्रा भेटते की नाही. जबरदस्त फायनली भेटलं तरी पण मुद्दा म्हणून. हे बघा आता बघूया काय करते भूषणा. बघूया काय करते. हे कोण आहे? राजच्या मागे टाकल्या आणि तिकडेच बसली. मी बघाची तुलाही चप्पळ आहे एकदम जबरदस्त भारी हे करते. तर बघूया. निनादला एक मटका भेटलाय आणि रुद्राच्या मागे रुमाल टाकलाय राजने. बघूया रुद्रा भेटतोय का. सॉरी राज भेटतोय का रुद्राला. रुद्रा कडपकर एक बेल आलाय. फुकटचा एक राजला मिळालाय आणि अजून नव्हतं दुसरा मिळालाय बघा मित्रांनो. हा जबरदस्त लागतो होता बुक. राजने रुमाल पकडलाय आणि जाग्यावरती नाही नाही म्हणेपर्यंत 4 फटके तर नक्कीच खाल्ले असतील मित्रांनो. लहान मुलांची एक मजा आहे मित्रांनो. बघा फुल एन्जॉयमेंट करतायत, फुल गेमची मजा घेत आहेत. इथे बघूया दामसंडे छोटा दामसंडे हा पण एक कलाकार आहे मित्रांनो आमच्या गावातला. 1-2 मिळालेत बघा. ऐकणार नाही अजिबात. रुद्राला 2 दिलेत. एवढा छोटा असून सुद्धा जबरदस्त पळतोय बघा. अरे रे त्याला अडवायला नको पाहिजे होता. 2 धपाटे मित्रांनो मिळालेले आहेत त्याला आणि इथे मात्र खेळ समाप्त झाला. ही बघा छोटीशी मुलगी पूर्ण काल्याची मजा घेते. नक्कीच पुढच्या वर्षी आपल्याला काला खेळताना दिसेल. आता सगळ्यांचा आवडता गेम मित्रांनो मेंढरांचा खेळ चालू झालेला आहे आणि मेंढपाळ बघा यावर्षीचा जबरदस्त आपला मेंढपाळ आहे जो रमेश देऊलकरच्या हातामध्ये चाबूक दिसतोय आणि निहाल आडकर आणि तन्मय मुंबरकर ही मेंढरं बनलेली आहेत. बघूया कोण हिम्मत करते. इथून बघा थोडासा खेचण्याचा प्रयत्न झाला होता पण रमेशचा चाबूक आहे मित्रांनो. जर पडला तर जबरदस्त वळ उठेल. तिथून बघा जयेश लाडचा थोडासा प्रयत्न झाला होता आणि ते बघा हरेश लाड, जयेश मुंबरकर, जोशी तिघांनी पकडलाय. अजूनही रमेश तयारीत दिसत नाही पण जेव्हा तो तयारीमध्ये येईल तेव्हा नक्कीच कोणाला तरी जबरदस्त फटके खावे लागतील. श्रीकांत बघूया इकडून ओढण्याचा थोडासा प्रयत्न चालला आहे दीपचा आणि श्रीकांतचा. इथे भावेशला लोटलाय. 1 मिळालाय, 2 मिळालाय, 3 मिळाले, 4 मिळाले, 5 मिळाले, 6 मिळाले. भावेश पण सोडत नाही. 7 मिळाले. भावेशला मस्त जबरदस्त झोडपलाय रमेशने. 7 फटके मिळाले मित्रांनो आणि मारणारा कोण आहे बघा एकदम जबरदस्त. एकदम आमच्या गावातला पैलवान रमेश देऊलकर. भारी मित्रांनो. मी मगाशीच बोललोय कोणाला कोणी मारलं तरी दुसऱ्या दिवशी एकाच्या गळ्यात गळे घालून फिरतील. इथून मंदिराच्या गेटने जोपर्यंत बाहेर पडलात की सगळे एकत्र झाले असं काही नसतं. आणि बघा एवढे हे होऊनही सुद्धा आपण सगळे एकत्रच आहोत हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. आता बघूया कोणाची हिंमत होते मेंढरांना ओढायची. हो
अजून कोणीही पुढे येत नाही आहे. थोडेसे घाबरून आहे. तिकडून बघा हरीश लाडचा थोडासा प्रयत्न झाला होता. जयेश लाडचा चुकून प्रयत्न चालू आहे आणि हरीश लाडचा या बाजूने चालू आहे. इथून दीप मुंबरकर सपोर्ट करतोय जयला आणि इथून जोशी सपोर्ट करतोय हरीशला. बघूया अजूनही कोणाची हिंमत होत नाही. मित्रांनो इथून पकडले बघा. कारण आपलं मेंढपाळ तसं आहे ना एकदम डेंजर भाई. इथे बघा लहान मुलांचा पण मेंढरांचा खेळ चालू आहे. फुल एन्जॉयमेंट मित्रांनो. बघा कशा प्रकारे हा मेंढरांचा खेळ खेळला जातो. एक असतो तो मध्ये मेंढपाळ आहे आणि साईडला जी पायाला धरून आहेत ती मेंढ्या आहेत आणि जे ओढणारे आहेत ते वाघ आहेत. आता वाघांना मेंढपाळ भारी पडतोय की मेंढपाळांना वाघ भारी पडतोय हे बघायचं आहे. इथून बघा गौरव पाटीलचा प्रयत्न, इथून श्रीकांत रेवणकरचा प्रयत्न, इथून जयेश लाडचा पण प्रयत्न. पुन्हा एकदा खेचण्याचा प्रयत्न झाला होता पण कोणीही तसं पुढे येत नाही आहे. आणि इथे बघा इथे यांना हलकासा चाबूक दिलेला आहे जेणेकरून लागू नये. लहान लहान मुली आहेत बघा, मुलींचा खेळ चालू आहे आणि खरोखरच आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे अशा गोष्टींना. आपल्या मुलांना मुलींना मैदानी खेळाची आवड निर्माण व्हायला पाहिजे म्हणून या सगळ्या गोष्टी नक्कीच व्हायला पाहिजे. पुन्हा एकदा गौरवने फिरवलं बघा. तन्मयला पकडलं होतं, तन्मय पण सोडत नाही, पूर्ण एकदम घट्ट पकडून आहे मित्रांनो. बघा तिथून निहाल लाडकर पण तेवढीच जबरदस्त फाईट देत होता पण मेंढपाळाचा पाय घसरला आणि इथे मात्र खेळ संपला आहे. याच्यामध्ये विजय झालेत वाघ, म्हणजे जे ओढणारे होते ते विजय झालेत आणि इथे शेवटचा खेळ चालू आहे लहान मुलांचा. बघा लहान मुलींचा म्हणेन मी. आणि बघा आपला प्रेक्षक वर्ग किती प्रमाणात आहे. तुम्ही खेळायला नाही आलं तरी चालेल पण बघायला नक्कीच या. खूप मजा असते मित्रांनो. आपल्या सर्जकोट गावामध्ये मारुती मंदिर येते आणि ते मोठ्यांचा खेळ चालू झालेला आहे. सॉरी लहान मुलांचा खेळ चालू झाला आहे मेंढरांचा. आणि 3 मेंढरं दिसत आहेत आणि मेंढपाळा आहे राजसावजी. जबरदस्त. बघूया काय होतं आहे. आणि मात्र मेंढरांना ओढून काढले. याच्यामध्ये पण वाघ जिंकलेत, मगाशी पण वाघ जिंकले होते, आता याच्यामध्ये पण वाघ जिंकलेले आहेत. तर बघूया पुढे. आता इथे अजूनही बघा मुलींचा खेळ चालू आहे. मोठ्यांचा खेळ संपला, लहानांचा खेळ संपला, तरी पण अजून मुलींचा खेळ चालू आहे. आणि रुद्राने एवढी जबरदस्त पकड मारली की ती सोडतच नाही आहे बघा. जबरदस्त मस्त खेळ दाखवला आहे रुद्रासावजीने. ही अशी खेळाडू वृत्ती पाहिजे अंगामध्ये मित्रांनो. आता या साईडला बघूया कोणता गेम चालू करते. इथे पुन्हा एकदा पण मेंढपाळ बदलला आहे, मेंढरं बदललीत. लोचन मुंबरकर दिसतोय, तन्मयचा भाऊ, आणि ते जोशी दिसतोय. ओ चेतन सावंत मेंढपाळ आहे आणि बघूया किती सुपर फास्टली फिरवते बघा चाबूक. जबरदस्त. लोचनच्या पायाला पकडलंय आणि बाहेरून ओढत आहेत. इथून हरीश लाड बघा जबरदस्त झडप मारली होती पण लोचननं खेचून काढले. अजूनही जोशी आहे, बघू शकता तुम्ही. इथे बघा लहान मुलांची अजून मस्ती चालूच आहे आणि ह्याच्यामध्ये कोण जिंकते ते बघूया. अजूनही कोण जिंकलेलं नाही आहे. पुन्हा एकदा इथे गेम स्टार्ट झाला आहे. आता बघूया कोण जिंकते. मगाशी पण मेंढरं जिंकली होती, सॉरी वाघ जिंकले होते, आता पण परत वाघ जिंकले. त्यानंतर आताच्या राऊंडमध्ये कोण जिंकते ते बघूया. जयेश लाडने पकडले आणि इथून प्रचित आडकरने पकडले आणि त्याला बाकीचे सपोर्ट करतायत. जयेश मात्र सोडत नव्हता बघा. खूप भारी मित्रांनो. ना मेंढरा हरतायत, ना मेंढपाळ हरतोय, ना वाघ हरतायत. आता याच्यामध्ये हरतंय कोणते बघूया. याच्यामध्ये गेम म्हटल्यानंतर एक कोणतरी जिंकणार आहे मित्रांनो. थोडासा पाय घसरला आणि त्याचा फायदा वाघाने घेतला आणि मेंढपाळाला फरफटत आणलं
पुन्हा एकदा भावेश कडपकरने त्याला उभं केलं आणि आता मात्र बघूया काय डिक्लेअर करतायत. माझ्या मते गेम संपलेला आहे इथे आणि अजूनही इथे बघा लहान मुलांचे पराक्रम चालू आहेत. रुद्राने बघा मारलेली पकड आत्ता सोडली त्याने, खूप मस्त. त्याला आता थोड्या वेळात अवतार होतील आणि त्यानंतर मग मिरवणूक निघेल. पोटावर झोपायचं आणि हातपाय हलवायचे. गोविंद राधे पद्मासन घालायचं आणि पोटावर झोपायचं, मान वरती करायची आणि पुढे करायचं सासवासारखं. गोविंद राधे 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 तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.